आजचा स्पेशल मेनू मटण, झणझणीत चुलीवरचं मटण। याच्यासाठी मटण मी 2 ते 3 पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। मटण धुवून साईडला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक कांदा आणि लसणाचा एक कांदा गॅसवरती असा करपट ठेवला आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, पण लसूण जास्त भाजायचं नाही। लसूण मी लगेच बंद केलं। त्याच्यानंतर इथे काही खडे मसाले आणि भाजलेला लसूण आणि भाजलेला खोबरा घेतलेला आहे। हा सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। खोबरा आणि कांदा एकत्र वाटत नाही, त्यामुळे खोबरा पहिला वाटून घ्यायचा, त्याच्यानंतर कांदा वाटायचा आहे। त्याच्यानंतर मी ठेवलेलं आहे चुलीवरती आपलं कुकरला मी व्यवस्थित अशी माती लावून घेतलेली आहे, कारण चुलीवरची भांडी अजिबात निघत नाहीत। त्यामुळे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। त्याच्यानंतर घालायचं याच्यामध्ये तेजपत्ता घातल्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला कांदा, बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे मी, बारीक चिरलेला। व्यवस्थित असा कांदा मारून घ्यायचा आहे, कांद्याला जास्त देखील मारायचं नाही आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अद्रक लसूण मी वाटणामध्ये देखील घातला होता आणि असा अद्रक आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे, पेस्ट केलेली नाही, कुटून भारी चव येते त्याच्यामुळे कुटून घेतलेला आहे। आता व्यवस्थित असा कांदा आपला परतला गेला की याच्यामध्ये आपला केलेलं वाटण घालायचं आहे। आपला जो कांदा भाजलेला असतो त्याच्यामध्ये वाटण आपला होत नाही, त्याच्यामुळे थोडं पाणी घालायचं आहे आणि आता व्यवस्थित असं वाटल्याला आपल्या एक उकळी येऊन द्यायची आहे। वाटण आपला एक उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, त्याच्यानंतर घालायची आहे हळदी आणि व्यवस्थित परत एकदा आपण हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे वाटणामध्ये। आणि आपल्याला याच्यामध्ये मसाला वगैरे नंतर घालायचा आहे, पहिला मटण घालायचं आहे। मटण घालून आपल्याला 15 ते 20 मिनटं मटणाला झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही कुकरच्या 4 ते 5 शिट्या देखील घेऊ शकता किंवा 3 ते 4 शिट्या देखील घेऊ शकता, पण मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणामध्ये पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असे 15 ते 20 मिनटं आपलं मटण शिजून दिलेलं आहे। त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर याच्यामध्ये घालायचा आहे गरम मसाला 2 चम्मच, गरम मसाला नाही 2 चम्मच मटण मसाला, आणि मी घातलेला आहे ते लाल तिखट 2 ते 3 चम्मच घातलेलं आहे। थोडं झणझणीत मटण भारी लागतं, त्याच्यामुळे 2 ते 3 चम्मच मी ते लाल तिखट घातलेलं आहे। त्याच्यानंतर घालायचं आहे याच्यामध्ये पाणी आणि पाणी घालून कुकरच्या परत आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्या मला कुकर लागत नव्हता, कारण चुलीची फ्लेम जास्त होती, त्याच्यामुळे कुकर बंद होत नव्हता। त्याच्यामुळे खाली उतरून मी कुकर बंद केला आणि याच्या शिट्या काढून घेतल्या व्यवस्थित। त्याच्यानंतर याला अशाच आपली पूर्ण फाटी वगैरे विजवायची आहेत आणि असाच कुकरला आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता आपला मटण मस्त झणझणीत तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।